हे फोटो अतिशय आक्षेपार्ह पद्धतीचे व्हिडिओ आहेत। त्यामध्ये 234 फोटो जे आहेत आणि 19 व्हिडिओ हे अत्यंत अश्लील स्वरूपाचे आहेत। मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचे काही व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत आणि या व्हिडिओचा वापर या मुलींना परत ब्लॅकमेलिंग करण्यासाठी करण्यात आलेला आहे। इतकंच काय, अगदी घरातल्या साफसफाई करणाऱ्या मोलकरणीचे सुद्धा अतिशय वाईट अवस्थेमधले फोटो याच्यामध्ये आहेत। आता बराचसा विषय असा आहे, मी सांगण्यापेक्षा कालांतराने अजून काही गोष्टी समोर येतील ते याच्यामध्ये आहेत, पण मी त्याच्याही संदर्भात बोलू शकत नाही, बोलण्याला सुद्धा मर्यादा आहेत। अशा पद्धतीचे काही व्हिडिओ आणि फोटो याच्यामध्ये आहेत। या सगळ्या मुलींना पटवण्यासाठी खेवलकर याने आरुष नावाचा मुली सप्लाय करणारा माणूस ठेवला होता। मग या मुलींना सिनेमात काम देण्याचं किंवा इतर प्रलोभन दाखवून अशा पद्धतीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आलेले होते। एकंदरच हे सगळं प्रकरण पाहता राज्य महिला आयोगाच्या वतीने गेले 2 दिवसापूर्वी पुणे पोलीस आयुक्त यांना काही सूचना केल्या होत्या, त्या अनुषंगाने काही तपास यामध्ये केलेला आहे आणि